हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कटलेट, बॉइल्ड राईस कटलेट म्हणजेच भातापासून बनवलेलं कटलेटचं मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आधी एका बाउलमध्ये भात घेतलेली आहे शिजवलेला आणि त्यामध्ये थोडीशी बेसन, त्यानंतर बारीक चिरून घेतलेले कांदे, थोडीशी तीळ, ओवा, जिरे, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेली कढीपत्ता, थोडंसं लाल तिखट आणि हळद, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून सगळं मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यामध्ये थोडंसं धनिया पावडर देखील घाला. हे सगळं मिश्रण एकजीव करून 5 मिनिटांसाठी ठेवून द्या. अजिबात पाणी न घालता 5 मिनिटांसाठी ठेवून द्या. हे बघा, असे करून झाकण लावून ठेवून द्या. आता बघा, 5 मिनिटांनी आपला भात जे आहे ना, त्याचं पूर्ण पाणी सुटून सगळं कांदे आणि भाताचं पाणी सगळं सुटून एकत्र झालेलं आहे. आता ह्या स्टेजवर थोडीशी रवा, म्हणजे 1 टेबलस्पून रवा आणि थोडीशी सोडा आणि बिलकुल थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. पाणी अजिबात जास्त घालायचं नाही, फक्त थोडंसंच पाणी टाकायचं. अशी मिश्रण पुन्हा एकजीव करून पुन्हा 10 मिनिटांसाठी ठेवून द्या. हे बघा, अशा प्रकारे. आता याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे छोट्या छोट्या दोन्ही हाताने वड्या थापून घ्या. तुम्ही हे वडे तळून पण खाऊ शकता, शॅलो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता. मी इथे सॅलो फ्राय केलेला आहे. आता एका पॅन मध्ये थोडासा तेल घालून तेल गरम झालं ना की सगळे वडी मी असे बाजूनी सगळे राऊंड सर्कल मध्ये ठेवून घेते. हे बघा, अशा प्रकारे. मी काय झालं, संध्याकाळी मी बाहेर गेले, फार पाऊस येत होता. आतमध्ये आले काहीतरी, असं मुलं म्हणले मम्मी काहीतरी खाऊ वाटतंय. मग विचार केला, थोडंसं भात होता आणि त्याच्यापासून मी तुम्हाला आज मुलांना रेसिपी बनवून दिला. फार आवडली मुलांना. तुम्ही देखील एकदा ट्राय करा. आता पुन्हा ह्या बाजूनी पण ह्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्या. आलटून पलटून दोन्ही बाजूनी फ्राय करून पुन्हा एकदा झाकण लावून 2 मिनिटं ठेवून द्या. बाहेरून क्रिस्पी, अगदी अशी क्रंची आणि क्रिस्पी, फार टेस्टी असते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. गरम भातच पाहिजे असं काही नाही, तुम्ही सकाळी करून ठेवलेला भात दुपारी पण यूज करू शकता. हे बघा, अशा प्रकारे आलटून पलटून आपले कटलेट तयार झालेले आहेत. तुम्ही हे सॉस सोबत खाऊ शकता, ग्रीन चटणी सोबत खाऊ शकता, इव्हन तुम्ही दही सोबत सुद्धा खाऊ शकता. जर मुलं छोटं असेल घरी तर तुम्ही तसंही त्यांना खायला देऊ शकता हातात. बाकीचे राहिलेले देखील त्याच प्रकारे मी करून घेते. आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्याने तुम्हाला मी बनवलेली नवीन रेसिपीची नोटिफिकेशन येईल. हे देखील आलटून पलटून सगळे व्यवस्थित अशी फ्राय करून घ्या. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, फार टेस्टी लागतात. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. मी सॅलो फ्राय केलेला आहे. तर चला बघा, अशा प्रकारे आपले कटलेट तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक यू.